माझा संकल्प होता 1 लाखपेक्षा जास्त मतदान घ्यायचा। तो संकल्प माझा पूर्ण झाला। आता जबाबदारी वाढली आहे आणि ज्या लोकांनी दिवसरात्र परिश्रम करून मला निवडून आणलं त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा, मतदारांचा आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या ज्या आशा आणि अपेक्षा आहेत त्यांच्या मागे ताकदीने उभं राहायचं आहे। महाराष्ट्राला वेगवान प्रगतीकडे न्यायचं आहे। सामान्य माणसाला ज्या वस्तूची गरज आहे त्याचा पुरवठा त्याला करायचा, योग्य लाभार्थी निवडून त्याला न्याय द्यायचा आणि मागेल त्याला ते ही योजना तयार करून ती महाराष्ट्रभर राबवायची आहे आणि पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात राबवायची हा माझा संकल्प आहे। आणि हा पूर्ण टेन्युअर मी रोजगार निर्मितीसाठी समर्पित करत आहे। विकास काम आपले संपत आलेले आहे आणि नियमित योजनेतून ते संपणार आहे, परंतु हा पूर्ण कार्यकाळ हा रोजगार निर्मितीसाठी मी समर्पित करत आहे। रामटेक क्षेत्रात अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्या तरुण बेरोजगारासाठी काय उपाययोजना सांगितलं ना। माझे दोन्ही MIDC आणि फिल्म सिटी हे तिन्ही प्रकल्प माझे पूर्ण झाले तर माझा मेजर काम पूर्ण होईल। त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये उत्पादकता कशी वाढवता येईल, महिलांना आत्मनिर्भर कसं करता येईल, आपल्या मतदारसंघाला प्रोड्युसर कसं बनवता येईल आणि जास्तीत जास्त वस्तूचे उत्पादन आपल्या भागात कसं करता येईल, त्यासाठी सर्व योजना तयार करून ते प्रभावीपणे राबवणे हाच माझा पुढील वाटचाल राहणार आहे। सर्वात आधी निवडून आल्यावर तुम्ही प्रथम विकास कामाला कोणत्या कामाला प्राधान्य द्या? मी 100 दिवसामध्ये 20 संकल्प घेतलेले आहे आणि हे 20 संकल्प जे आहे ते 20 संकल्प 100 दिवसात मला पूर्ण करायचे आहे आणि सरकारी आपली आलेली आहे। माननीय देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत। कदाचित आमची सर्वांची मागणी आहे की माननीय बावनकुळे साहेब या जिल्ह्याचा त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं आणि हे दोघंही सरकारमध्ये असताना आणि एकनाथजी शिंदे हे देखील सरकारमध्ये येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यामुळे एक उत्तम टीमच्या माध्यमातून वर्षानुवर्षापासून या भागाच्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील जास्तीत जास्त पैसा हा आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मागणीनुसार आणून द्यायचं। ज्याला ज्या वस्तूची गरज आहे त्याला ते द्यायचं आहे। मी सुरुवातीला सांगितलं की मागेल त्याला ते, म्हणजे आपलं स्वप्न आहे की ज्या माणसाला ज्याची गरज आहे त्याचीच ती मागणी करायची, प्रत्येकाची मागणी पूर्ण कशी करायची त्यासाठी पहिले डाटाबेस तयार करायचं, त्याचं सर्वेक्षण करायचं आणि सर्वेक्षण करून मागणीनुसार पुरवठा करायचा, डिमांडनुसार सप्लाय करायचा, अशा पद्धतीचा एक प्लॅन माझ्या डोक्यात आहे। तो प्लॅन मी भविष्यात इम्प्लिमेंट या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा आपल्याला उपयोग झाला का? सर्वांचाच उपयोग झाला आणि महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे दमन झाला होता नारीचा, तो दमन 2024 हा वर्ष नारी शक्ती वर्ष म्हणून ओळखला जाईल आणि मी तर आपल्या मतदारसंघाच्या 360 महिलांसाठी 360 बूथवर 360 महिलाचे बूथ दिले होते आणि त्यामुळे पहिल्यांदा बूथवर महिला बसलेल्या होत्या। पहिलं मी महिलांना पायलट म्हणून पाहिलेलं आहे, महिलांना रेल्वेमध्ये कम्प्युटर ऑपरेटर रिसेप्शनमध्ये पाहिलं, परंतु आज महिला बूथमध्ये आल्या हे महाराष्ट्रात पहिल्यांदा माझ्या विधानसभेत घडलं आणि त्याचाच फायदा मला मिळाला। हमारे में पहला पेपर पूरा ग्रुप एक साथ आना, दोनों ग्रुप। हाँ, हम लोग टेकारी नंबर लिया सरकार आपल्या